आज मी चाललोय मित्राच्या गावी, मुंबई ते साडवली वाया रोड। मुंबई गोवा हायवे लागताच पावसाने आमचे स्वागत केले आणि आमच्या सोबत वडखळ पर्यंत होता। डिनर टाइम झालाय आता। शेलार ढाबा रुपेशने रिकॉग्नाइज केलाय, पैसे पण तोच भरणार आहे, त्यामुळे आम्हाला काही त्रास नाहीये। सी द शेलार ढाबा बोलला खूप छान असतं जेवण, माझं नाव काढशील, त्यामुळे आज रुपयाचं जाईपर्यंत नाव निघणार आहे। शेलार ढाबा आजचा डिनर स्पॉन्सर्ड बाय रुपेश कांबळे। थँक्यू मिस्टर रुपेश कॉन्ट्रीब्युशन। स्पेशली आम्ही रुपेश कांबळे यांच्या रिकमेंडेशनने शेलार ढाबा थांबलो आहे। तिथलं जेवण अप्रतिम असतं असा त्यांचा अनुभव होता आणि त्याच्या खातर ते बोलले की मी तुम्हाला डिनर बघा कसा देतो आणि ते खायला जमलो आहे। थँक्यू रुपेश। आम्ही याच्यानंतरचं जेवण झाल्यानंतरची प्रतिक्रिया नक्कीच याच्यावर नोंदवू, तोपर्यंत तुर्तास धन्यवाद। रुपेश कांबळे यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही याला आलो आहे। आता जेवण आमचं आलेलं आहे, सर्व झालेलं आहे आणि आता आम्ही चेक करतो आहे, म्हणजे आता खातो आहे। त्याच्यानंतर आम्ही याच्यावरच्या प्रतिक्रिया आमच्या शेवटच्या व्हिडिओमध्ये देऊ। हम पहुंच गए सड़ौली। तो लाइट एकदम बंद चालू कर, स्टेट रोड ना लाइट बंद चालू कर। मांडवकरच्या सडवली गावामध्ये नदीचं नाव काय म्हटलं मांडवकर? मुस्कोटी नदीच्या पात्रामध्ये। वाव, आज आम्ही सडवली गावात आलो आहे। मित्र माझा सत्यवान मांडवकर ह्याच्या गावी असं सुंदर नदीकाठी मुस्कुंदी नावाची नदी आहे। नदीकाठी आम्ही टेंट करून नाईट स्टे केला, अतिशय सुंदर असा अनुभव। थँक्यू मांडवकर। आणि टेंट मांडवकरचे एक मित्र आहेत, त्यांनी थोडंसं आम्हाला सांगितलं की माझा टेंट घेऊन जा आणि नदीकाठी रात्र काढा। मांडवकर थँक्यू। हा आपण पाहतोय मुस्कुंदी नदीच्या पात्रातला टेंट आहे। इथे रात्री आम्ही लोकांनी इथे स्टे केला होता आणि इथला राहण्याचा अनुभव काही वेगळाच आहे, कारण मी तर नेहमीच असतो इकडे गावात, परंतु या मंडळींना हा पहिल्यांदा हा अनुभव होता। आपण पाहतोय आणि हे तुम्ही मुस्कुंदी नदी वाहती नदी आहे। आता आपण एप्रिलमध्ये आहोत तरी देखील या नदीचं पात्र जर तुम्ही पाहाल आणि वाहण्याचा पाण्याचा फोर्स पाहाल तर या पाण्याला मुबलक असं पाणी असतं। आता आम्ही चाललो आहे स्विमिंग करण्यासाठी, जिथे पाणी सखोल असेल अशा ठिकाणी। एकदम घनदाट झाडे, वाहतं पाणी असतं 12 महिने आमच्याकडे। हो, किती पाणी वाहतं मुस्कुंदी नदी, इथे पण लावू शकतो आपण। किती स्वच्छ पाणी आहे। हे खोल पात्र आहे ना? हा, पुढे खोल आहे एकदम। हे इथे खोल नाही आहे एवढा खोल, तू जा तिथे बघ, तुझा एवढा तरी जाशील खाली। हा ना, आरामात। सुंदर स्वच्छ पाणी आणि थोडंसं उबदार पण आहे पाणी, थंड नाही आहे। अतिशय सुंदर असा अनुभव। वाव, नदीमध्ये पोहणे म्हणजे आहे, ज्याला पोहता येत असेल तरी नदीत जात। ओके, पाण्याचं पाणी एवढं स्पेशली
अशा पद्धतीने आंघोळही केली. आता आम्ही चाललो आहे मांडवकरांच्या काजूच्या बागेमध्ये ओले काजू तोडण्यासाठी. वेलकम टू लांजा, वेलकम टू रत्नागिरी. मॉर्निंग ब्युटिफुल व्यू. You can see the Look at the sun. सन sun. How beautiful scenario it is. It is. निसर्गरम्य वातावरण, पक्ष्यांचा किलबिलाट, शांतता, खूप छान. कसलं माळ आहे पुढे? करवंद. खाऊ शकतो आपण. पाटणकरला मिस करतात काय पाटणकरांना. मांडवकरांची काजूची बॅग. त्याच्या खाली वाकून चौकास जायचा. आजूबाजूला पाचऱ्या फिकऱ्या हात घालू नको. पाऊस पडलेला आहे. तू देठावर होता. खाऊ शकतोस तू. म्हणजे हा कच्चा आहे ना अजून. कच्चा म्हणजे ह्याच्यावर असं तोडणार त्याला गरम करून. होय महाराजा. सोन्याचा गोला मानून ही जी काय माणसं स्वतःच्या गाडीने आलेली असतील, कोण रेल्वेने आलेला असेल, कोण एसीने आलेला असेल, त्या सगळ्यांना आपापल्या घरात सुखरूप पोहोचवलं महाराजा. होय महाराजा. सगळ्यांच्या कामाधंद्यात गुराढोरात बरकत दे आणि पुढच्या वर्षी पण होया पर्यटक तुझ्या चरणी येतील. तशी त्यांच्या पायात ताकद दे, बुद्धी दे आणि त्यांची रखवाली कर महाराजा. होय महाराजा. Rajunu, Rajunu Sasire
हा आहे पूर्णगड, रत्नागिरीपासून अंदाजे 25 किलोमीटर अंतरावर. असे सांगितले जाते की या गडाच्या बांधकामानंतर महाराजांना असे वाटले की आपल्या साम्राज्याच्या सर्व सीमा या सुरक्षित झाल्या आहेत. यामुळे या गडाचे नाव पूर्णगड असे पडले. गडाच्या मुख्य द्वारावर महाबली हनुमानाचे मंदिर आहे. तसेच थोडे आत गेल्यावर गडाचे महाद्वार, उंची अंदाजे 22 फूट असावी. हा विशाल दरवाजा पूर्णगड. तर आता उघडा. हर हर महादेव. अतिशय वजनदार त्याला अशा प्रकारे मोठदार हत्तीच्या सहाय्याने दरवाजा तोडता येऊ नये म्हणून हा एंट्रन्स आहे. आणि इथून समुद्र तटबंदी. छोटासा गड आहे पूर्णगड. बघूया इथून काय दिसतंय. हा नजारा. समुद्र किनारा. गडाची तटबंदी. तो होल दिसत नाही म्हणजे तुला लांबून. देवघळी बीच हाच कशेळी नावाने ओळखला जातो. अतिशय सुंदर, नयनरम्य, निळाशार समुद्र, सोनेरी वाळू, किनाऱ्यावर येणाऱ्या या शांत लाटा. खूप छान. जाण्यास मनाई आहे. संध्याकाळी परतीच्या प्रवासात आम्हाला जाताना एक आंब्याची बाग लागली आणि आम्ही उंच ठिकाणी होतो आणि खाली सर्व हिरवळ अशी आंब्याची बाग. त्या ठिकाणी सूर्यास्त होईपर्यंत आम्ही आराम केला. आंब्याची बाग.
संध्याकाळी घरी गेल्यावर भात, फोडाचं लोणचं, करवंदाची चटणी, भजी, भरलेलं वांग आणि काजूची भाजी. तिसऱ्या दिवशी परतीचा प्रवास करताना गावच्या मंदिरात देवाचं दर्शन घेऊन आम्ही निघालो रुपेशच्या गावी. आज कुठं जायचं रुपया? माझ्या गावी. चलो रुपेशच्या गावी हसोळ अडवली येथे. सडवली. सडवलीचा काल शेवट दिवस होता. नाव गो टू हसोळ. आता हसोळ लांजाला जातो. परतीच्या प्रवासासाठी आईंनी आम्हाला भाकर, फोडाचं लोणचं, चटणी अशा पद्धतीचं जेवण दिलं.